नवमंत्री बंधुबाबा अशोक खरातचे भक्त आहेत, त्याच्याकडे जाऊन घृणास्पद विधी करायचे। बंधुबाबा अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांनी हा आरोप केला आहे। बंधुबाबा अशोक खरातच्या भक्तांमध्ये भाजपचे मंत्री नाहीत असं राऊत म्हणाले। चाकणकरांचा राजीनामा झाला पाहिजे। रुपाली ठोंबरे पाठोपाठ राऊतांकडून देखील आता ही मागणी करण्यात आली आहे। बंधुबाबा अशोक खरातचे पाय धुतानाचा चाकणकरांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय। जुलै 2021 मध्ये श्रावणी सोमवारच्या निमित्तानं पूजेच्या वेळेला चाकणकरांचा खरातचे पाय धुतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। बंधुबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रुपाली ठोंबरे पाटलांनी मीडियासमोर न आलेल्या चाकणकरांचा उल्लेख फरार असा केलाय। या प्रकरणात चाकणकरांना 6 आरोपी करण्याची मागणीही ठोंबरे पाटलांनी केली आहे। राजीनामा तर झालाच पाहिजे, परंतु रुपाली निलेश चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सीबीआय कडे याचा तपास दिला पाहिजे। पहिल्यांदा यांना पाय उतार करणं, त्यांना सह आरोपी करणे आणि याचा तपास सीबीआय कडे देणं हे गरजेचं आहे। पोलिसांनी कारवाई नाही केल्यावर मी कोर्टात तर जाईल, मी वकील आहे, त्याच्यामुळे मी त्यांना या प्रकरणामध्ये कायदेशीरपणे जो आहे तो धडा शिकवेल। राहिला आंदोलनाचा लोकशाहीतनं भाग, संपूर्ण महाराष्ट्रातनं महिला घेऊन घर नाही मंत्रालयावर आता मोर्चा काढणार। जर ज्यांच्या हातात आपण रक्षणकर्त्याची चाव्या दिलेल्या आहेत आणि त्या जर करत नसतील तर तुमच्या माध्यमातून सांगते, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माता भगिनी घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार की अशा बाईला तातडीने आपण पदमुक्त करावे। तर काही महिन्यांपूर्वी अजितदादांच्या बारामतीमधील सहयोग निवासस्थानाच्या बाहेर जादू टोण्यासारखा प्रकार झाल्याचं समोर आलं होतं। याचं कनेक्शन खरातशी असल्याचा दावा ठोंबरे पाटलांनी केलाय। अनेक लोक या बुवा बरोबर कनेक्टेड होते। दादांवर मोहिनी टाकून आपली पदं, आपल्याला सत्ता पाहिजे अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी करणारे लोक होते, त्यांनी दादांना या सगळ्या गोष्टींना प्रभावित करण्यासाठी अशा गोष्टी केल्या अशी आमची माहिती आहे। मग आता हा बंधुबाबा अशा पद्धतीने त्याची जी बंधुगिरी आपण कॅमेऱ्यात कैद बघितली, हा महिलांना जर ऑन कॅमेरामध्ये मूत्र पाजून, गुंगीचं औषध पाजून जर अत्याचार करत असेल तर नक्कीच याचं कनेक्शन या उताराशी असणार आहे। बंधुबाबाच्या या प्रकरणात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्री बाबाचे भक्त होते असा दावा राऊतांनी केलाय। तर खरातवर सुरू असलेल्या कारवाईवरून राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय। मुख्यमंत्र्यांनी याबाबतची साफसफाई जर सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहे। तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या बंधुबाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते। त्यांना राजीनामा द्यावाच लागेल। पण ते एक स्वायत्त बॉडी आहे, ती स्वायत्त असेल ना तर महास्वायत्त असेल। नेमली कोणी? सरकारनंच नेमतं ना। सरकार शिफारस करताय, सरकारच शिफारस करताय। जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू